जय जय रघुवीर समर्थ. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा. महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं. वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः. वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो. यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः. पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. प्रश्नोपनिषद आपण पाहत आहोत. यामध्ये 6 शिष्य आणि त्याने सद्गुरूंना विचारलेल्या प्रश्न आणि सद्गुरूंनी दिलेल्या त्या प्रश्नाची उत्तरं असं हे उपनिषदाचं स्वरूप आहे. हे जे 6 शिष्य मी मागे पण सांगितलं त्याप्रमाणे अगदीच काही नवीन शिक्षणासाठी आले असे नाहीत. हे सगळे उच्च पदस्थ असल्यामुळे सगळे अधिकार संपन्न होते. त्यामधले सुकेशा भारद्वाजाच्या वंशामधले सुकेशा. शैब्यास्तर सत्यकामः शैब्य वंशामधले सत्यकाम. सौर्यायणीचे गार्ग्य वंशामधले सौर्यायणी म्हणजे सूर्य, त्यांचा पुत्र सौर्य आणि त्यांच्या वंशामधले सौर्यायणी. कौसल्याश्च आश्वरायणो. हा जो भाग आपल्याला पाहत आहे त्यामध्ये हे पुढच्या भागात आहे उद्याच्या ह्याच्यामध्ये. कौसल्याश्च आश्वरायणो. नंतर भार्गव वैदर्भी. आता आपण हा भाग पाहतो. भार्गव नावाच्या शिष्याने जे वैदर्भी होते त्याने विचारलेले प्रश्न आपण पाहत आहोत. आणि 6वे जे आहे ते कबंधी कात्यायन. या उपनिषदाच्या पहिल्याच मंत्रामध्ये या क्रमाने ही नावं दिलेली आहेत. पण जेव्हा प्रश्न विचारायला सुरुवात झाली तेव्हा पहिला प्रश्न जो आहे तो कबंधी कात्यायन यांनी विचारलेल्या प्रश्नाचा आपण 16 मंत्रामध्ये आपण त्याचा विस्तार पाहिला. आता आपण पाहत आहोत भार्गव वैदर्भी यांच्यापैकी. आता या सगळ्या उपनिषदांमधलं मुख्य जे आहे की शरीर धारण करणारा आणि शरीराला प्रकाशक असणारं कोण आहे. प्राण जो आहे तो मुख्य देवता जो आहे तो कोण, तर श्रेष्ठ देवता कोण. त्यानंतर परमेश्वराची उपासना करण्यासाठी या प्राणाचं महत्त्व काय आहे, त्या प्राणाची स्तुती. अशा प्रकारे या ठिकाणी विविध विषय या 6 प्रश्नांमधून आलेले आहेत. आता आपल्याला जो मागच्या वेळेस आपण 7व्या प्रश्नापर्यंत आलो होतो. आता 8व्या मंत्राचा विषय पाहण्याच्या अगोदर थोडंसं पूर्वीचा 1-2 शब्द सांगायचे आहेत मला. 4थ्या मंत्रामध्ये तद अथा मक्षिका मधुकर राजान उत्क्रामंतं सर्वा एवोत्क्रामन्ते तस्मिंश्च प्रतिष्ठमाने सर्वा एव प्रातिष्ठितम् एव वाङ् मनश्चक्षु श्रोत्रं च ते प्रीताः प्राणं स्तुवन्ति. याचा अर्थ आपण मागच्या वेळेस पाहिला होता. यामध्ये जे मुख्यत्वे सांगायचं होतं की एखादं मधमाशाचं पोळ आहे, त्यामध्ये अनेक प्रकारच्या मधमाशा त्या ठिकाणी आहेत. त्यामधला त्यांचा जो राजा, त्यांचा जो प्रमुख, तो प्रमुख त्या ठिकाणी आहे म्हणून या सगळ्या मधमाशा त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या तिथला मध जो आहे तो गोळा करतात. आता त्यांना जर त्रास द्यायचा असेल किंवा त्यांना तिथून उठवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर जो मुख्य आहे त्यांचा राजा, त्याला जर आपण तिथून काढून घेतलं
तर या सगळ्या बाकीच्या मधमाशा ज्या आहेत त्या ठिकाणून उडून जाणार आहेत. मधुकर राजा उत्क्रामंतम सर्वा एवोत्क्रामंते तस्मिंच प्रतिष्ठा माने. तसं आपल्या शरीरामधले निरनिराळे अवयव जे आहेत, वांग मनस चक्षु, वाणी मन, डोळे, पुन्हा श्रोत्रम प्रीताः प्राणम स्तुवंती. म्हणजे हे जे सगळे आपले अवयव आहेत त्यामधले मन, प्राण, इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे जे आहेत. आता मन म्हटलं की सगळं अंतःकरण चतुष्टयसुद्धा त्यामध्ये आलं. यामध्ये असणारं प्रमुख कोण आहे असा तो प्रश्न होता. आणि मग त्याचं उत्तर देताना आता या 6व्या मंत्रामध्ये पुन्हा तोच विषय आलेला आहे. अरा इव रथा रथनाभौ. रथाचं चाक म्हणजे आपल्याला समजण्यासाठी. आता रथ समजणार नाही, बैलगाडी पाहूनसुद्धा खूप वर्ष झाली, त्यामुळे आता आपण जे नेहमी पाहतो ते उदाहरण म्हणून सांगतो, पण ते सुद्धा पाहून खूप वर्ष झाली असं झालं आहे. जसं आपलं सायकलीचं चाक असतं. आता सायकलीचं चाक पाहणंसुद्धा दुर्मिळ झालेलं आहे, पण आपण कल्पना करू शकतो कारण आपण ते चालवली आहे सायकल. त्या सायकलीच्या चाकामध्ये मध्यभागी जे असतं ना त्याला म्हणायचं या ठिकाणी रथनाभौ. त्या सायकलीचा नाभी मूळ केंद्र जे आहे त्या वर्तुळाचं ते त्या ठिकाणी आहे. आणि मग बाजूला जे आहे ते त्याला आपण स्पोक्स म्हणतो. तर त्याला आता त्या मधल्या नाभी त्याला जर काढून घेतलं तर ते स्पोक्स सगळे निष्कामी होतील आणि सायकल नीट चालणार नाही. म्हणून बऱ्याचदा आपण सायकलीची सर्व्हिसिंग करताना त्या ज्या काड्या आहेत त्या जे स्पोक्स आहेत त्याला पुन्हा नीट सेट करून घेतो, घट्ट करून घेतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे तर ते रथनाभी आहे. आता 2 या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे आजच्या मंत्राच्या दृष्टीने आपण एखाद्या मंदिरामध्ये बांधकाम केलं, मंदिर बांधलं, आता त्यानंतर मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करायची. आमचे राकेश महाराज या ठिकाणी आले आहेत. आत्माराम महाराजांच्या मठामध्ये जी मारुतीरायाची मूर्ती आहे ती मूर्ती नवीन बांधकाम झालं त्यास ती बाजूला काढून ठेवली. ते एका खोलीमध्ये व्यवस्थित तिचं जतन केलं होतं. नंतर तिची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी झाली. आता प्राणप्रतिष्ठा जी आहे ती देवाची प्राणप्रतिष्ठा असते. म्हणजे त्या देवाच्या मूर्तीमध्ये जी मूर्ती दगडाची आहे, जी कलाकाराने बनवलेली आहे, तिच्यामध्ये प्राण आपण त्यामध्ये ओतायचा असतो. त्यासाठी मोठा विधी आहे ती प्राणप्रतिष्ठा. आणि एकदा प्राणप्रतिष्ठा झाली की मग ती मूर्ती आपल्याला हलवता येत नाही. त्यामुळे प्रत्येक मंदिरामध्ये जी मूळ मूर्ती आहे तिची प्राणप्रतिष्ठा होते. आणि जेव्हा उत्सवाच्या वेळेस जेव्हा आपण बाहेर घेऊन जातो किंवा रथयात्रा निघते त्यावेळेस जी मूर्ती असते तिला आपण एक वेगळा शब्द आहे पहा, उत्सव मूर्ती, विग्रह म्हणतो किंवा उत्सव मूर्ती म्हणतो. तर ती उत्सव मूर्ती वेगळी असते आणि ही वेगळी असते. आपण तिरुपती बालाजीचं जर पाहिलं की बालाजीची मुख्य मूर्ती ती त्या ठिकाणी आहे, पण त्याच्या बाजूला अजून एक मूर्ती असते जिला रोजचा अभिषेक जो तो करण्यामध्ये येत असतो. तसं या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा देवांची. आता प्राणप्रतिष्ठा का महत्त्वाची? कारण त्या दगडाच्या मूर्तीमध्ये, कोरलेल्या मूर्तीमध्ये जी कोणीतरी घडवलेली आहे तिच्यामध्ये भगवंताचा प्राणाचा आपण आवाहन करतो आणि आता ती स्थित झाली. आता त्यामध्ये प्राण निर्माण झाला. म्हणजे आत्तापर्यंत सगळं होतं, त्यांना हात पाय होतं, सगळं होतं त्या मूर्तीमध्ये, पण प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळे आता ते तेज जे आहे ते त्या ठिकाणी दिसायला लागतं. आता नुसतीच प्राणप्रतिष्ठा होऊन चालणार नाही, पण त्यापुढे सगळ्यांनी बसून आपण आपलं अनुष्ठान केलं पाहिजे, जपजाप केलं पाहिजे. आणि ते जितकं आपण चांगल्या प्रकारे करू ते ती मूर्ती ही ज्वलंत अशी वाटते. फार जाज्वल्य अशी मूर्ती आहे. अगदी जिवंतपणा आपल्याला जाणवतो. अयोध्येचं जे राम मंदिर आहे त्याच्यातली जी मूर्ती आहे ती पहा आणि तुम्हाला हे सगळं चांगल्या प्रकारे जाणवेल पहा. आता ही झाली प्राणप्रतिष्ठा. आता दुसरा शब्द जो आहे तो आजच्या दृष्टीने महत्त्वाचा, त्यामध्ये प्राणोत्क्रमण. म्हणजे प्राणाचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व प्राणोत्क्रमणाने सुद्धा दाखवून दिलेलं आहे. म्हणजे प्राण जर निघून गेला तर बाकी जे अवयव आहेत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, अंतःकरण चतुष्ट, हे सगळं कुचकामी आहे. ते सगळं कामाचं नाही. ते नुसतंच आहे, पण त्याचा उपयोग काही होत नाही. आपले हात आपल्याला हलवता येत नाही आपल्या इच्छेनुसार. आजारी माणसाला सुद्धा आपले हातपाय हलवता येत नाही, पण कोणीतरी मदत करतं म्हणून त्याचे हातपाय हलतात. म्हणजे त्यामधली शक्ती जी आहे ती निघून गेलेली आहे. म्हणजे त्यामधला प्राण जो आहे तो
काही काळाकरता निघून गेला. पण मृत व्यक्तीच्या ठिकाणी ते प्राण त्या शरीराच्या बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे आता तो कुठलंच कार्य करू शकत नाही. आता यानंतर आपल्याला आजच्या गोष्टीकडे यायचं. 7वा मंत्र जो आहे, प्रजापती चरसी गर्भे त्वमेव प्रतिजायसे तुभ्यं प्राण प्रजास्त्री मा बलिम हरंती यः प्राणैः प्रतिष्ठसी. म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे, प्राण्यांचं शरीर म्हणजे आपलं सगळ्यांचं शरीर जे आहे त्यामधलं प्रजापती म्हणजे ते निर्माण करणारं कोण आहे, तर शेवटी प्राणच महत्त्वाचा आहे. या पूर्ण उपनिषदामध्ये प्राण या शब्दावर सगळ्यात जास्त भर आहे. जेव्हा मातेच्या गर्भामध्ये तो गर्भ त्या ठिकाणी स्थित होतो तेव्हा त्यामध्ये प्राणाचा अधिक प्रवेश होतो आणि मातापिताच्या अनुसरून मातापिताच्या दोघांच्या संतानाच्या रूपाने तो गर्भ पुढे जिवंत होतो, म्हणजे त्याचा जन्म होतो. आता हे जे आहे की ही सगळी भेट आहे ती त्या प्राणाला अर्पण केलेली आहे. प्राण म्हणजे जे इतकं महत्त्वाचं आहे की सगळ्यांनी आपापल्याकडून काहीतरी, जसं आपण भगवंताला काही अर्पण करतो तसं आपल्यातर्फे आपल्या इंद्रियाद्वारे, जे कर्मेंद्रिय असेल ज्ञानेंद्रिय असेल त्याद्वारे त्या भगवंताला आपण अर्पण केलं पाहिजे. जसं हात आहे तर हाताचं वैभव हे दानाने आहे. जेवढं आपण दान देतो तेवढं ते भगवंताला अर्पण होतं. पायाचं वैभव काय असेल तर ती तीर्थयात्रा, जशी जशी आपली तीर्थयात्रा होईल तसं आपण आपलं शरीर जे आहे ते भगवंताच्या कार्यामध्ये झिजवत जातो. या प्रकारे सगळे जीव मात्र त्या भगवंताला आपापल्यातर्फे काही ना काही भेट अर्पण करतात आणि त्याची तृप्ती व्हावी, त्या भगवंताची तृप्ती व्हावी या उद्देशाने हे सगळं करतात. आता ती तृप्ती झाल्यानंतर काय आपल्याला मागायचं आहे की अन्नभक्षण, म्हणजे तुझ्यामुळे आमच्यामध्ये अन्नभक्षण करण्याची क्षमता येऊ. आणि आता या प्राणाच्या बरोबर 5 गोष्टी आहेत. प्राण म्हणजे एक प्राण नाही, आपण त्याला म्हणतो पंचप्राण शब्द वापरतो आपण. प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान. ग्रंथराज दासबोधामध्ये खूप छान प्रकारे हे दिलेलं आहे. मुखी नासिकी असे जे प्राणाचं स्थान कुठलं तर मुख आणि नासिका. तर या ठिकाणी आता आजच्या भागाचं म्हणजे 8व्या मंत्राची सुरुवात या ठिकाणी होते. तो मंत्र असा आहे, देवानाम असि वह्नितमः पितॄणाम प्रथमा स्वधा ऋषीणाम चरितम सत्यम अथर्व अंगिरस सामसी. देवानाम असि वह्नितमः म्हणजे सगळ्या देवतांसाठी वह्नितमः म्हणजे काय, आपण म्हणतो उत्तम याचा अर्थ काय, जेवढे आहे त्यामधला हा चांगला उत्तम विद्यार्थी, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी, सर्वोत्कृष्ट कोण असेल तो खेळाडू असेल, म्हणजे सगळ्यांच्या कंपॅरिझनमध्ये हा सगळ्यात श्रेष्ठ असा आहे. त्यामुळे हे जे आता आपण ऐकले त्या सगळ्यांमधलं सगळ्यात महत्त्वाचा कोण आहे, श्रेष्ठ कोण आहे, तो वह्नितमः, कोण, अग्नी सगळ्यात प्रमुख आहे. आता पितृनाम म्हणजे पितरांसाठी प्रथम स्वधा, आपण जे पूजा करतो आणि त्या पूजेमध्ये दोन्ही गोष्टी आहेत, देवांची पूजा आणि पितरांची पूजा. स्वधा आणि स्वाहा. एखादा यज्ञ करता असताना एक मंत्र म्हणतो आपण, शेवटी स्वाहा म्हणतो आणि स्वाहा म्हणल्यावर ती आहुती त्या अग्नीला आपण अर्पण करतो. तसं या ठिकाणी पितरांसाठी म्हणून स्वधा. आता हे स्वधा आणि स्वाहा कोण आहेत याचा सुद्धा थोडासा आठवण करून देण्यासाठी 2 गोष्टी सांगतो. श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंधामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामध्ये स्वयंभू मनुच्या कन्यांचे वंशाचे वर्णन आहे. दक्ष प्रजापती आणि प्रसूती यांना 16 कन्या झाल्या आणि त्या 16 कन्यापैकी 13 कन्या या धर्माला दिल्या. त्यानंतर 1 कन्या जी आहे ती अग्नीला दिली आणि 1 पितरांना दिली आणि 1 भगवान शंकरांना दिली. या 4थ्या स्कंदामध्ये मुख्यत्वे करून शंकरांची पत्नी सती या सतीचं आख्यान 4थ्या स्कंदामध्ये आहे आणि तत्पूर्वी याबद्दलचा हा सगळा विचार त्यामध्ये मांडलेला आहे. आता ही जी कन्या आहे या 16 ज्या आहेत त्यामध्ये जी स्वधा आहे, स्वधा अग्नी, स्वाहा ही जी अग्नीला दिली. आता त्याच अग्नीचं दुसरं नाव जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आहे
अग्नीच्या पोटी मग पुन्हा 3 पुत्र झाले. म्हणजे अग्नी आणि स्वाहा यांच्या पोटी 3 पुत्र, पावक, पवमान आणि शुची. आणि म्हणून आपण पाहतो कुठलाही प्राण प्रतिष्ठा असेल किंवा कुठलाही चांगला कार्यक्रम असेल त्यामुळे पवमान सुक्त म्हणण्याची पद्धत आहे. म्हणून पावक, पवमान आणि शुची. आता यांचं कारण काय की हे जे 3 देवता आहेत त्या अग्नीपासून निर्माण झालेले आहे, स्वाहाच्या पोटी निर्माण झालेले आहे आणि यज्ञातील हवन जे आहे ते सगळं भक्षण करणारं त्याचा अधिकार या तिघांना आहे. आणि आता पुढे एक जी मुलगी आहे ती पितरांना दिली. जी पितरांना दिली तिचं नाव स्वधा. म्हणून पितर आणि स्वधा यांच्या पोटी 2 मुली झाल्या. त्यांचं नाव धारिणी आणि वयुना. श्रीमद भागवतामध्ये सविस्तर असं याचं वर्णन दिलेलं आहे. आता इथे हा जो श्लोक आहे, देवानाम असी वन्नीतमः पितृणाम प्रथमा स्वधा. देवांच्या ठिकाणी वन्य म्हणजे अग्नी हा श्रेष्ठ आहे आणि पितृणाम प्रथमा स्वधा. पितरांच्या ठिकाणी प्रथमा स्वधा, पहिली स्वधा आहे. आता यानंतर दिलं ऋषीणाम चरितम सत्यम अथर्व अंगिरस सामसी. आता अथर्व अंगिरस हे जे ऋषी आहेत त्या ऋषींनी ऋषीणाम चरितम त्यांचं पूर्ण चरित्र आपण पाहिलं, त्यांचं सगळं अनुष्ठान पाहिलं, त्यांनी केलेलं तप जर आपण पाहिलं तर ते सगळं तप कोणासाठी होतं की त्या प्राणाच्या देवतेसाठी होतं आणि ते सत्य आहे. सत्य जे आहे त्याचंच अधिष्ठान असल्यामुळे त्यांनी हे सगळं जप तप केलेलं आहे. पुढे आता या ठिकाणी येतं इंद्रस्त्वम प्राण तेजसा रुद्रोसी परिरक्षिता स्वमंतरिक्षे चरसी सूर्यस्त्वम ज्योतिषाम पतीही. आता ह्या स्वधा शब्द आत्ताच आला होता, त्या स्वधाच्या बाबतीत अजून एक गोष्ट सांगायची राहिली. एक स्वधा स्तोत्र एक आहे ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये, प्रकृती खंडामध्ये नारद आणि नारायण भगवान यांच्या संवादातून हे निर्माण झालं. स्वधोपाख्याने स्वधोत्पत्ती तत्पूजाधिकम नामैक ४४ अध्याय. हा 41व्या अध्यायामध्ये हे स्वधा स्तोत्र दिलेलं आहे. आता हे स्वधा इतकं छान म्हणतात की स्वधा स्तोत्रामध्ये स्वधा 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 याचा उच्चार जरी आपण 3 वेळेस रोज केला तरी पण अनेक तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. अनेक आपण श्राद्ध केल्याचं पुण्यसुद्धा आपल्याला मिळतं. ते स्वधा स्तोत्र आणि पितृस्तोत्र जे ब्रह्माकृत आहे, ब्रह्माकृत नाही ते पितरांचं स्तोत्र आहे आणि हे स्वधा स्तोत्र आहे. ते या दोघांचा उच्चार आपण श्राद्धाच्या काळी त्या ठिकाणी केला तर आपल्या पितरांना मुक्ती मिळते, पण त्याचबरोबर आपल्या पत्रीसुद्धा अमोघ असं पुण्य प्राप्त होतं. आता इथे म्हणतात इंद्रस्त्वम प्राण तेजसा रुद्रोसी परिरक्षिता समंतरिक्षे चरसी सूर्यस्त्वम ज्योतिषाम पतीही. आता या प्राणाचं महत्त्व या पूर्ण दुसऱ्या प्रश्नामध्ये सांगितलं. आता ह्या प्राणाला काय म्हणतात की हे प्राण म्हणजे तू सगळी शक्ती जी आहे मानवाच्या ठिकाणी असणारी ती तूच आहेस. शक्ती संपन्न असा राजा ज्याच्यामध्ये अनेक शक्ती होते. एखादा मोठा मल्लयुद्ध करणारा असेल त्याच्या ठिकाणी जी युद्धाची मल्लयुद्धाची मल्लखांब असेल किंवा कोणाची कुस्तीची असेल ती जी शक्ती त्याच्यामध्ये आहे ज्याला ओज आपण शब्द म्हणतो ते सुद्धा प्राणच आहे. अशा सगळ्यांचा स्वामी असणारा, सगळ्या देवतांचा स्वामी असणारा जसा इंद्र आहे तसा प्राण तूच इंद्र स्वरूप आहेस. आता ज्याच इंद्र प्रलय काळामध्ये जेव्हा सगळा संहार होतो त्यावेळेस कोणाचं अधिष्ठान असतं, कोणाचं कार्य असतं ते भगवान शंकराचं असतं. म्हणून त्या प्राणालाच या ठिकाणी रुद्र असं म्हणलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या पूर्ण जीवनामध्ये आपलं रक्षण करणारा म्हणजे जो आपलं रक्षा करतो त्याला सुद्धा तो सुद्धा प्राणच आहे. आणि अंतरिक्षामध्ये, आता अंतरिक्ष म्हणजे पृथ्वी आणि आकाश या ज्यामध्ये पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यामध्ये जे आहे ते मूळतः वायुरूप आहे, आकाशच आहे, आकाशच आपण त्याला म्हणतो. आणि मग अग्नी, चंद्र, तारे म्हणून जेवढे म्हणून आपण कल्पना करतो एक सूर्यमालाने अशा 200पेक्षा जास्त सूर्यमाला या विश्वामध्ये आहेत. आणि त्या सगळ्यांचं रक्षण, त्यांचं भरणपोषण हे करणं आणि त्यांना एका मार्गाने सगळीकडे फिरवणं किंवा त्यांचं चलनवलन जे आहे ते सगळं कोणाच्या अधिष्ठानावर होतं, ते सगळं प्राणाच्याच अधिष्ठानावर असतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढच्या मंत्रामध्ये देता
यदा त्वम् अभिवर्षस्य अथेमाः प्राण ते प्रजाः आनंदरूपास्तिष्ठन्ति कामायनं भविष्यति इति. आता या प्राणाबद्दल म्हणलं आहे. आता प्राणाला अजून प्राणाचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी आता प्राण आपण आपल्या बाबतीत विचार करू की जेव्हा मला ते 2 घास खायला मिळालं, जीव फार व्याकुळ झाला होता, पण 2 घास खायला मिळालं तेव्हा काही जीवात जीव आला. आता जीवात जीव आला म्हणजे काय आहे की प्राण जवळपास आता निघून जातो का काय असं वाटायला लागलं. आणि मग एवढ्या भुकेल्या पोटी 2 घास मिळाल्याबरोबर पुन्हा मी ताजेतवानं झालो. आता हे कशामुळे झालं? त्या प्राणामुळे. आता तो प्राण कशामुळे माझ्यामध्ये आहे याचा जर विचार केला तर आता या मंत्रामध्ये सांगितलं, यथा त्वम अभिवर्षसी अथेमा ते इमा प्रजा. म्हणजे आता अभिवर्षसी म्हणजे हाच सूर्य जो या 4 महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या एवढा मोठा तापतो. जगामध्ये अकोल्याचा नंबर जर पहिला आला असेल तर असं कितीदा तरी झालेलं आहे. आणि असं झाल्यानंतर आता कोणाची आठवण होते आपल्याला? पावसाची आठवण. जेव्हा भरपूर पाऊस पडतो तेव्हा असं म्हणतो आपण, अरे देवा आता तरी पाऊस थांबव. सगळीकडे हाहाकार झाला आणि पाऊस थांबला की मग पुन्हा आनंद प्राप्त होतो. आनंदच मिळतो. म्हणजे थंडी असताना उन्हाची गरज असते, ऊन भरपूर झाल्यानंतर पावसाची गरज असते, पाऊस भरपूर झाला की पुन्हा थंडीची गरज असते. आणि ज्या ज्या वेळेस आपलं देह धारण करण्यासाठी म्हणजे प्राण हा टिकवण्यासाठी भगवंत मेघरूपाने वर्षाव करतात. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं खरं जीवन जे आहे ते कोणावर अवलंबून आहे? जीवन निर्वाह जो आहे तो सगळं उत्पन्न झालेल्या अन्नावर आहे. आता पाऊसच जर नाही पडला तर अन्न पिकणार नाही. अन्न पिकणार नसल्यामुळे मग प्राण्यांना आम्हाला सगळ्यांना पोट भरण्यासाठी इथे काहीच राहणार नाही. आणि म्हणून त्या प्राणाला प्रार्थना करतात की तू आता आमचा जीवन निर्वाहासाठी अन्न उत्पन्न कर. अशी प्रार्थना या ठिकाणी या मंत्रामध्ये केली आहे. आता गीतेमध्ये सुद्धा असाच एक श्लोक येतो, 3ऱ्या अध्यायामध्ये येतो, अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभवः यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. 4-5 गोष्टी एकत्र एका श्लोकामध्ये दिल्या. अन्नात भवती भूतानी, अन्न खाल्ल्यामुळे भूत मात्र हे जिवंत राहतात. झाडाला पाणी नाही टाकलं ते झाडसुद्धा सुकून जातं, कारण त्याच्यामध्ये पाण्याचं तत्त्व जे आहे ते कमी होतं. पंचभूतात्मक हे सगळं जग आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी 5 महाभूतं अत्यंत महत्त्वाची आहे. पण ते जरी असलं तरी त्यातला प्राण जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. प्राणात प्राण आला, आपण जीवात जीव आला तसं. मग या ठिकाणी म्हणतात की अन्नात भवती भूतानी, सगळ्या भूत मात्र जे आहेत ते अन्नावर अवलंबून आहेत. पर्जन्यात अन्न संभव. आता हे अन्न कुठून प्राप्त झालं? पर्जन्यात अन्न संभव, की पर्जन्य पाऊस पडला नाही तर हे पिकणार कुठून? जमीन आहे, सगळं आहे, नांगरून ठेवलं. आताही नांगरणी सगळीकडे सुरू आहे. पण पाऊस जर पडला तरच त्यामधनं धान्य उगवणार आहे. सस्य श्यामलाम मलयज शीतलाम आपण ते म्हणतो. ते सगळं कोणामुळे? की त्या पृथ्वीवर पडणाऱ्या वर्षावामुळे. पर्जन्यात अन्न संभव. आता हा पर्जन्य किंवा यज्ञात भवती पर्जन्य. आता पर्जन्य पडण्यासाठी पर्जन्य सुप्तसुद्धा आहे. आता हे पाऊस पडण्यासाठी यज्ञात भवती पर्जन्य. यज्ञ याग हे जे आहे ते केलं पाहिजे. एकूण काय तर भगवंताची आराधना केलीच पाहिजे. मी करणार नाही, आम्ही करणार नाही, आम्हाला ते पटत नाही, आम्ही आता 21व्या पिढीमधले 21व्या शतकामधले आहोत, हे सगळं जुनाट विचार आहेत. हे सगळं जरी म्हटलं तरी पोटामध्ये जेव्हा भूक लागते तेव्हा अन्न खावंच लागतं. उन्हाळ्यामध्ये आपल्या गाड्यात सायकल असेल, स्कूटर असेल, कार असेल, एखाद्या सावलीमध्ये ठेवावी असे आपल्याला फार वाटतं. आणि त्या सावलीपाशी गेल्यानंतर तिथे आधीच अनेक गोष्टी आलेल्या असतात, त्यामुळे आपली गाडी ठेवायला ते जागाच नसते. आता असं जेव्हा होतं तेव्हा माणूस हा विचार करत नाही की आपण 4 झाडं लावले तर त्याची सावलीसुद्धा आपल्याला मिळू शकते. पण जे झाड आहे ते सुद्धा कापून जर आपण आपलं सगळं उदरनिर्वाह करू लागलो
तर मग त्या सगळ्या वातावरणाचं बॅलन्स जे आहे ते बिघडणार आहेच. आणि म्हणून वसुंधरा दिवस सारखे दिवस साजरे करण्याची वेळ येते आपल्याला. त्यामुळे हे पंचमहाभूतांची पूजा हा फार महत्त्वाचा विषय आहे. आमचे अक्का वेलणकर जे आहे ते त्यावर खूप छान प्रकारे बोलायचं. ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी लाईट चालू असणं हे सुद्धा त्या देवतेचा, त्या सूर्यदेवतेचा अपमानच आहे. गरज नसताना तो लाईट बंद केलाच पाहिजे. पाणी वाहत जाते नळामधून आणि कित्येक ठिकाणी पाणी नाही, पण ते पाणी वाहणं हे सुद्धा त्या जलदेवतेचा अपमानच आहे. आणि मग पर्जन्यो यज्ञकर्म समुद्भवा, म्हणून यज्ञकर्म चालले पाहिजे. आता यज्ञकर्म चालणं आणि यज्ञात भवती पर्जन्यो, पर्जन्य येणं, पर्जन्यात अन्नसंभव हा, त्यापासून अन्न उत्पन्न होणं आणि त्या अन्नापासून जीवजंतू, जीव प्राण जो आहे तो वाचवणं, हे सगळं एक मोठं वर्तुळच आहे. आणि म्हणून ते टिकावं यासाठी आमचे आचार्य किशोरजी व्यास यांच्या ज्या ज्या वेद पाठशाळा आहेत त्या ठिकाणी या सगळ्या आपलं धर्माचं मूळ तत्त्व जे आहे, मग ते त्या ठिकाणी यज्ञ असेल, देवतांची पूजा असेल, त्या ठिकाणी म्हणाव्याचे मंत्र असेल, हे सगळं पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी ते आपल्या वेद पाठशाळेपासून प्रयत्न करत आहेत. मग अशांना मदत करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आता व्रात्यस्त्वं प्राणेर कर्षिरत्ता विश्वस्य सत्पतीः वयम आद्यस्य दातारः पिता त्वं मातरीश्व नहा. पुन्हा प्राणालाच म्हणलेलं आहे. त्वं म्हणजे तू, व्रात्य. आता व्रात्य शब्द आपण वापरतो पहा, लहान मुलांना फार व्रात्य झाले पोरं आजकालचे. याचा अर्थ काय होतं? खरा अर्थ काय आहे? आपल्याला काय म्हणते, नुसतंच गोंधळ घालतात, नुसतंच गुंडागर्दी करतात, त्याला व्रात्य, खोडकर म्हणतो आपण. आता व्रात्य शब्दाचा, संस्कृत शब्दाचा अर्थ असा आहे की संस्काररहित. संस्काररहित असणं म्हणजे व्रात्य. आता संस्कारच नसतील तर मग पाणी वाहत असेल तर ते बंद करणं हे आपलं कर्तव्य आहे असं त्याला वाटणारच नाही, संस्कार नसल्यामुळे. दिवसातसुद्धा सगळे लाईट चालू असतात. याचं कारण काय? ते व्रात्य. व्रात्य म्हणजे संस्कार रहित असल्यामुळे. त्यामुळे सगळे ऋषीमुनी जे आहेत, वयम म्हणजे आम्ही सगळं तुझ्यासाठी, कारण तू आमच्यासाठी हे सगळं भोजन देणारं आहेस. आमचं अन्न पाणी जे आहे ते तुझ्यावरच अवलंबून आहे. आणि भोगता म्हणजे आत्ता म्हणजे भोगता, आणि विश्वस्य समस्त जगताचा जो आहे तो श्रेष्ठ स्वामी तूच आहेस असं त्या प्राणाला सगळ्या देवता आणि सगळे जीवजंतू, सगळे प्राणी आणि माणूससुद्धा म्हणत असतो, त्यांची स्तुती करतो. आता आकाशात असणारा हा प्राण, आकाशात आहे प्राण, कारण तो वायुस्वरूप आहे. आपलं मन हे वायुस्वरूप आहे आणि म्हणून मनामध्ये सुद्धा प्राण आहे. आणि हे मन जे आहे चंचल आहे. कारण चंचल काय? कारण ते वायुरूप असल्यामुळे. आपण त्या महात्म्यामध्ये पाहिलं श्रीमद भागवताच्या, धुंदकारी जो आहे तो वायुरूप प्रेतात्मा होता. आत्मा त्याचा जो आहे तो वायुरूप असल्यामुळे तो एका ठिकाणी बसून श्रवण करू शकत नव्हता. पण तेच भागवताचं श्रवण इतरांनी केलं, ते एका ठिकाणी बसून होते, पण तरी पण त्याला त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला नाही जो या वायुरूप अशा धुंदकारीवर झाला. एका श्रीमद भागवताच्या श्रवणाने जर धुंदकारी मुक्त झाला तर आपले श्रवणेंद्रिय जे आहे ते अशा प्रकारे आपण एकत्रित केले पाहिजे. म्हणजे त्याचं काय, एकाग्रचित्ततेने आपण ते श्रवण केलं पाहिजे. ते जितकं चांगलं श्रवण करू तितकं ते आपल्या चित्तामध्ये जाऊन बिंबणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे की नाना प्रकारची भोजन सामग्री जी आहे ती सुद्धा तुझ्यामुळेच मिळते. आता आम्ही ते जरी खात असलो, म्हणजे आम्ही ते माध्यम आहे, तरी ते खाणारा मुळामध्ये तूच आहेस. आता हे कशावरून समजतं आपल्याला? गोवर्धन धारण लीला जी आहे भगवंताची दशमस्कंधामध्ये ती पहा, म्हणजे लक्षात येईल. आत्तापर्यंत इंद्राचा यज्ञ होत होता, इंद्राला सगळं अर्पण होत होतं, पण 6-7 वर्षाच्या भगवान श्रीकृष्णाने आपल्या वडिलांना, इतर गोपांना जे वयोवृद्ध होते, श्रेष्ठ होते, त्यांना ही गोष्ट समजावून सांगितली की ह्या इंद्रामुळेच हे होतं असं नाही, पण हा जो पाऊस पडतो, ज्याच्यामुळे अन्न पिकतं, हे सगळं आपल्या गाई म्हशींमुळे आहे, ते आपल्या त्या पहाडामुळे आहे, तिथल्या त्या सगळ्या वनसृष्टीमुळे आहे. त्यामुळे त्या वनदेवतेची पूजा करणे, त्या गोवर्धनाची पूजा करणे हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून गोवर्धन पूजा त्या ठिकाणी सुरू झाली. तसेच आपण हे आता या ठिकाणी करतो.
तर मातरिश्व हा एक शब्द आहे. मातरिश्व, मातरिश्व याचा अर्थ या आकाशामध्ये वायुरूप जे तत्व आहे त्याला मातरिश्व असं म्हटलं आहे. आणि त्याला न हा शेवटचा शब्द काय या मंत्रामध्ये, पिता त्वं मातरिश्व नहा. नहा हा जे आहे ते आम सर्वनामाचं एक रूप आहे की आमच्या सगळ्यांचा पालन करता, आमच्या सगळ्यांमध्ये प्राण ओतणारा, आमच्या सगळ्यांचं धरण पोषण करणारा तो पिता. कारण काय, तो सगळ्यांचं रक्षण करतो, पालन पोषण करतो. म्हणून त्या प्राणाला म्हटलेलं आहे तूच आमचा पिता आहेस. आणि मग पुढे म्हणतात, या ते तनुर्वाची प्रतिष्ठता या श्रोत्रे याच चक्षुषी याच मनसी संतता शिवाम ताम कुरु मोत्क्रमीहि. या ते तनुहू. आता त्याच प्राणाला म्हणतात की तुझं जे स्वरूप आहे तेच स्वरूप आमच्या वाणीच्याद्वारे प्रकट होतं. अंगात प्राण असेल तरच वाणीने काहीतरी बोलू शकतो. प्रतिष्ठिता, ते स्वरूप कशामुळे प्रतिष्ठित होतं? तुझ्यामुळे, म्हणजे त्या प्राणामुळे. या श्रोत्रे म्हणजे कानाने ऐकू येणं. आता कानाने कमी ऐकू येतं याचा काय, कारण कानाचा विषय काय, शब्द आहे. आणि तो शब्द कानावर पडल्यानंतर तो ग्रहण करणं हे श्रोत्रेंद्रियाचं काम आहे. आणि ते ग्रहण केल्यानंतर त्याच्या संवेदना आतमध्येपर्यंत पोचवणं हे त्या रक्ताचं काम आहे. आणि ते रक्त केव्हा आपलं सगळीकडे अंगामध्ये आपलं ते फिरत राहील, जेव्हा त्यामध्ये प्राणाचा संचार आहे, वायूचा संचार आहे. म्हणजे शेवटी या सगळ्या गोष्टी त्या प्राणावरच अवलंबून आहेत. पुढे काय म्हणतात, या श्रोत्रे या चक्षुषी. आता डोळे जे आहेत त्या डोळ्याचा असाच प्रकार. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये वगैरे तर डोळ्यांचा डोळा म्हणजे डोळ्यांच्या ठिकाणी ही शक्ती देणारी देवता तर आहेच आहे, पण त्या देवतेला सुद्धा प्रकाशित करणारा जो आहे तो एक खरं तत्व आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापानं समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम. सर्वांच्या हृदयामध्ये मीच असतो. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनंच. म्हणजे शेवटी मीच सगळीकडे आहे हे समजणं. म्हणजे भगवंत सगळीकडे आहे, त्याच्या उलट आपण मीच सगळीकडे आहे, माझ्यामुळे सगळं होतं, हा झाला अहंकार. आता त्याच्या उलट जे आहे ते भगवंता तुझ्याशिवाय कोणी नाही हे एकदा समजलं म्हणजे मग त्या देवता पुन्हा संतुष्ट होतात. तो प्राण पुन्हा संतुष्ट होतो आणि तो प्राण आपल्या शरीराला धारण करण्यासाठी आवश्यक असणारं सगळं वातावरण तयार करतो. या ते तनुर्वाची प्रतिष्ठिता या श्रोत्रे याच चक्षुषी याच मनसी संतता शिवाम ताम कुरु मोत्क्रमीहि. संतता म्हणजे तो व्याप्त आहे. ताम शिवाम कुरु या शब्द म्हणजे तो वाणी रूपाने असेल, कानाच्या ऐकण्याच्या रूपाने असेल, डोळ्याच्या पाहण्याच्या रूपाने असेल, सगळ्या इंद्रियांमध्ये आणि मनामध्ये अंतःकरणामध्ये सुद्धा तोच प्राण व्याप्त आहे. आता त्या प्राणाला तू म्हणजे या प्राणदेवतेला सांगतात सगळेजण की तू आता त्या प्राणाला कल्याणमय असं कर, म्हणजे आमचं कल्याण होईल असं तू पहा. आणि तू आम्हाला सावधान करण्यासाठी तुझ्या ठिकाणचा हा आवेश आहे. तो आवेश म्हणजे आमच्यावरचा कुठला राग असेल तो राग तू घालून टाक आणि आमच्या शरीरामध्ये राहून तू या सगळ्यांचं नियंत्रण कर असं प्राणदेवतेला म्हणतात. आणि प्राणदेवतेला अजून एक विनंती केली, तू इथून उठून जाऊ नकोस. याचा अर्थ काय, तू इथून उठून जाऊ नकोस. आता ही जरी विनंती असली तरी जोपर्यंत प्राण आहे, जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत मनुष्य जिवंत राहणार आहे. तो प्राण निघून गेला की मग सगळं इथला हिशोब सगळा इथेच राहतो, वर काही कोणी घेऊन जात नाही. मग स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती विना आता चित्त कोठे न राहे. अशी अवस्था माणसाची होते. पण हे म्हातारपणे समजून काही उपयोग नाही. म्हणून सकाळपासून म्हणजे प्रभात ते म्हणे हे सगळं झालं पाहिजे. आणि म्हणून आता पुढे म्हणतात, या 13व्या मंत्रामध्ये म्हणतात, प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रींश्च प्रज्ञांच विदेही नः इति. आता नः पुन्हा तो शब्द आला मागच्या मंत्रामध्ये असणारा तो शब्द. नः म्हणजे आम्हाला.
प्रज्ञांचे विधेही न इति. आता काय, प्राणस्येदम वशे, प्राणाच्या वशे म्हणजे अधीन. सगळे त्रिदिवे यत प्रतिष्ठितम, प्रत्यक्ष दिसणाऱ्या जेवढा म्हणून देवता आहेत ते आणि प्रत्यक्ष दिसणारे पदार्थ जे आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि पलीकडे असणारं जे स्वर्गामध्ये आहेत ते सुद्धा सगळेच्या सगळे या प्राणाच्याच अधीन आहेत, असं 13व्या मंत्रामध्ये म्हणलेलं आहे. आता हे विचार केल्यानंतर इंद्रादी देवगण जे आहेत, म्हणजे आपल्या सगळ्या अवयवांचा एक एक देवता आहे, त्या देवता इंद्रादी देवगण हे सुद्धा त्या प्राणाला प्रार्थना करतात. काय म्हणतात ते, मातेव पुत्रान रक्षस्व. आई जशी मुलाची काळजी घेते, आई जसं मुलाचं हित पाहते, लहान मुलाला ज्याला काहीच समजत नाही त्याचं सगळं गोष्टी ज्या आहेत इकडे आईचं लक्ष असतं. चित्त तिचे पिलापाशी, म्हणजे आकाशात जरी असली तरी आपल्या मुलाकडे तिचं जसं लक्ष असतं तसं मातेच्या प्रेमाने तू आमचं रक्षण कर. मातेव पुत्रान रक्षस्व. आणि काय काय रक्षण कर, श्रीश्च, श्री म्हणजे आमची श्रीमंती, आमची कांती ते आहे. त्यानंतर प्रज्ञाम म्हणजे आमच्या ठिकाणी असणारी बुद्धी, या सगळ्यांचं तू रक्षण कर. विधेही शब्द आहे, विधेही न इति, प्रज्ञांच विधेही न इति म्हणजे आम्हाला तू हे प्रदान कर. विधेही म्हणजे प्रदान कर. अशा प्रकारे या ठिकाणी विनंती केलेली आहे. आता या प्रकरणामध्ये आपण भार्गव ऋषींनी जे प्रश्न विचारले, 3 प्रश्न आपण सुरुवातीला पाहिले, त्याचं उत्तर पिपलाद मुनींनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्या प्रश्नांची उत्तर जी आहेत ती अशी आहे की सगळ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये अवकाश म्हणजे आकाश म्हणजे काय, पोकळी ही प्राण्याच्या आतमध्ये आहे. जशी ती आतमध्ये आहे तशी ती बाहेरसुद्धा आहे. यथा पिंडे तथा ब्रह्मांडे या न्यायाने आकाश तत्व जे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्या इतर तत्वांचा विलय त्या आकाशामध्ये होतो. पुढे म्हणतात की सगळ्या शरीराला चालवण्यासाठी जे तत्व आहे त्यामध्ये वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी हे 4 महत्त्वाचे आहेत, पण हे 4ही प्राणावरच अवलंबून आहेत. आता 10 इंद्रिय आणि अंतःकरण, कर्मेंद्रिय, प्राणेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्ट, या सगळ्यांसाठी ते क्रियाशील होण्यासाठी कोणाची गरज आहे तर प्राणाचीच गरज आहे. आणि म्हणून या प्राणाचं महत्त्व या दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरादाखल या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि अशाच प्रकारचे प्राणाची श्रेष्ठता ही जी आहे ती छांदोग्य उपनिषदामध्ये सुद्धा येणार आहे, बृहदारण्यक उपनिषदामध्ये सुद्धा येणार आहे. आपण अजून त्याचा विचार केलेला नाही. आत्ता पण आपण जे केनोपनिषद पाहिलं त्या केनोपनिषदामध्ये सुद्धा अशीच गोष्ट आहे. सगळ्या देवता ज्या आहेत त्या देवतांच्या समोर यक्ष प्रकट झाले. आता त्या यक्षाची एवढी भीती वाटली की सगळ्या देवता काही यक्षापर्यंत जाऊन पोहोचल्या नाही, म्हणून आपल्यामधले जे श्रेष्ठ आहेत त्यांना त्या ठिकाणी डेप्युटेशनवर पाठवलं. कोण कोण आहे, अग्नी आहे, वायू आहे आणि इंद्र आहे. आधी अग्नीला पाठवलं आणि त्या यक्षाने मग त्याची परीक्षा पाहण्यासाठी पाठवलं. कशासाठी की तू कोण आहेस असं ते यक्षाला विचार, आणि यक्ष काय म्हणतो ते आम्हाला येऊन सांगा असं देवतांची इच्छा होती. पण त्या ठिकाणी गेल्यावर त्याने एक वाळलेली गवताची काडी त्या ठिकाणी ठेवली आणि अग्नीला म्हणलं की तू आता हे मला जाळून दाखव. अग्नीने खूप मोठेपणा सांगितला, अहंकार सांगितला, पण त्याला ते करता आलं नाही. तसंच वायूला सुद्धा झालं. वायूला तो गवताची काडी साधी त्या ठिकाणं हलवता सुद्धा आली नाही. हे दोघंही त्या ठिकाणी अयशस्वी झाल्यामुळे आता तिसऱ्या इंद्रांना पाठवलं. आता दोघांची कथा इंद्रांना माहीत होती, पण इंद्राने मात्र थोडंसं कमीपणा किंवा आपला नम्रपणा घेतला आणि त्या नम्रपणा पाहून त्या ठिकाणी ते यक्ष जे आहेत ते त्या ठिकाणी गुप्त झाले आणि त्या ठिकाणी पार्वती देवी, उमा देवी या प्रगट झाल्या. आणि मग त्याने ते सगळं त्या इंद्रांना सगळं समजावून सांगितलेलं आहे. हे आपण त्या केनोपनिषदामध्ये पाहिलं. तसं इथे सगळ्या देवतांच्यामध्ये सगळ्यांच्या ठिकाणी जरी इंद्रियांमध्ये सगळी देवतांचा वास असला तरी महत्त्वाचं इंद्रिय कोणतं तर ते प्राण, आणि प्राण वायुरूप आहे आणि वायूला आकाश आहे. म्हणून त्याचं महत्त्व या प्रश्नोपनिषदाच्या दुसऱ्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न आहे, त्यासाठी असणारे 13 मंत्र जे आहे त्याचा विचार आपण आज केला. आता उद्या आपण जो आहे
कौसल्याच्या अश्वलायन हा कोसल देशामध्ये असणारे अश्वलायन ऋषी त्याने विचारलेला प्रश्न आणि पिपलाद मुनीने त्यांना दिलेलं उत्तर याचा विचार आपण उद्या करणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी आपण थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार काका. नमस्कार नमस्कार.